गाईज न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मी आणि माझा फ्रेंड आज गणपती बघायला जाणार आहे आणि बघू शकतात माझा फ्रेंड पण इकडेच आहे। हाय गाईज। आणि मी आणि आता आम्ही जाणार आहे सगळीकडचे गणपती बघायला। मी तर बघितलेत पण त्याला बघायचे आहेत म्हणून मी त्यासोबत चाललो आहे, म्हणून त्याला हेल्प करायला चाललो आणि ब्लॉगिंग करणार आहे मी त्यासोबत। तेच काय म्हणणार मग सर, काय वाटतं आज कुठे कुठे जायचं आहे आपल्याला? तर आज आपल्याला जायचं आहे 7 ते 8 गणपती बघायला, तर जाऊया गाईज। ठीक आहे गाईज, चला भेटूया पुढे, बघत राहा व्हिडिओ। बघू शकता आता आम्ही खाली आलो आहे आणि आता आम्ही जातो आहे चिंतामणी बघायला। 2 गणपती तसे बघितले आहेत पण मी ते व्हिडिओमध्ये घेतले नाहीत। तुम्हाला व्हिडिओमध्ये अगोदर तर बघायला भेटले असेल, पण ह्याला बघायचे आहेत म्हणून चाललो आहे, बघूया पुढे। गाईज आता आम्ही चिंतामणीचा गणपती बघायला आलो आहे आणि बघू शकता डेकोरेशन पण सही केलं आहे, पूर्ण पाठीमागे असं वाटते आणि गणपतीची मूर्ती पण मस्त आहे, खूप छान दिसते। आणि आता आम्ही इथे पण ब्लॉगिंगच करतो आहे आणि पुढे कंटिन्यू करत राहणार आहे। गाईज आता आम्ही बेगरसोमचा राजा बघायला चाललो आहे। तिथं हे मेन एंट्रन्स आहे आणि मी इथून आतमध्ये जाणार आहे आणि समोरच्या साईडलाच गणपती आहे, तुम्हाला बघायला भेटेल। गाईज आम्ही आता बेगरसोमचा राजा बघायला आलो आहे आणि खूप भारी डेकोरेशन आहे, तुम्हाला बघायलाच भेटत असेल व्हिडिओमध्ये। आणि खूप लोक आहेत आज, कारण गर्दी आहे खूप, कारण आज 5 तारखे उद्या विसर्जन होणार आहे सगळ्या गणपतीचे। आणि मूर्ती खूप मस्त आहे दिसायला, खूप भारी वाटते, बघू शकता तुम्ही। आणि आता मी गणपतीच्या पाया पडतो आहे, मी सांगितलं सर मला शूट कर म्हणून, आणि मूर्ती भारी दिसते बघून, आणि जवळून तुम्हाला तर दिसेल मूर्ती, भारी तेज आहे मूर्तीला। आता आम्ही बेगरसोमचा राजा बघून आलो आहे आणि आता आम्ही पुढे जाणार आहे। पुढे बघूया आता कुठले कुठले गणपती बघायला भेटतील। आणि स्वयंनी पण आता गणपती बघितला, भेटूया पुढे। मी आता 5 पैरीचा राजा बघायला आलो आहे, तुम्ही बॅनरमध्ये बघू शकता। आणि हा त्याचा एंट्रन्स आहे आणि समोरच गणपती आहे। गाईज हा 5 पायरीचा राजा आहे, बघू शकतात, खूप भारी मूर्ती आहे, मस्त वाटते। आणि पाठीमागे डेकोरेशन पण सही केलं आहे, वरती झुंबर आहे, साईडला मस्तपैकी पिलर्स उभे केले आहेत, भारी वाटतं। गणपती बघितला आहे आणि आम्ही पुढचे गणपती पण बघायला भेटेल। व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, गणपती खूप मोठा आहे आणि मूर्ती पण छान आहे। आणि आता आम्ही इथनं निघतोय आणि आता पुढे जाणार आहे, बघूया पुढे। गाईज आता आम्ही विराच्या महाराजाची इथे पोहोचलो आहे आणि हा त्याचा मेन एंट्रन्स आहे आणि बघू शकतात खूप मोठा मंडप बांधला आहे। आणि बघू शकतात आता आम्ही इथे जाणार आहे आतमध्ये, आणि आतमध्ये थोडीशी गर्दी आहे, दिसत असेल तशी मगाशी गर्दी होती, आता थोडी कमी झाली आहे। आणि आम्ही आतमध्ये जाणार आहे, लाईनीतून जाणार आहे, बघायला भेटेल तुम्हाला, बघत राहा। फायनली गाईज आम्ही आता आतमध्ये आलो आहे आणि विराजा महाराज तुम्हाला समोर दिसतच असेल, मूर्ती खूप मोठी आहे गाईज, आणि बघू शकता डेकोरेशन पण जबरदस्त आहे आणि मूर्ती दिसतच असेल तुम्हाला गाईज, खूप छान आहे मूर्ती। आणि इथे पण तसं बघायला गेलं तर गाईज तुम्हाला असं वाटत असेल की लालबागच्या राजाची मूर्ती आहे, पण गाईज ही विराच्या महाराजाची मूर्ती आहे। लालबागच्या राजाची मूर्ती खूप छान आहे आणि ही पण छान आहे गाईज, बघायला गेलं तर विराचा राजा पण खूप भारी आहे। आम्ही हर वर्षी दर्शन घ्यायला येतो गाईज। विराच्या महाराजाचं दर्शन झालं आहे आणि गरिबांचा राजा बघायला जातो, बघून मग आम्ही आता पुढे जाणार आहे, बघत राहा गाईज, भेटूया पुढे। गाईज आम्ही आता गरिबांचा महाराजा बघायला आलो आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, मूर्ती खूप छान आहे गाईज, बघू शकतात, मूर्तीला तेज पण मस्त आहे। आणि इकडे खूप दर्शन लवकर भेटलं आम्हाला गाईज पहिल्यापेक्षा तरी। आणि आता मी बघतच असाल व्हिडिओमध्ये मी दर्शन घेतो आहे आणि पाया पडतो आहे मूर्तीच्या, मस्त वाटतं गाईज, मूर्तीला पाया पडून खूप छान वाटतं मला गाईज हा विराचा सम्राट आहे, बघू शकतात त्याचं काय भारी डेकोरेशन आहे आणि एंट्रन्सच एवढा जबरदस्त आहे, तर गणपती किती जबरदस्त असेल तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओमध्ये, बघत राहा व्हिडिओ पूर्णपैकी गाईज, भेटूया व्हिडिओमध्ये। गाईज बघू शकतात आम्ही आता विराचा सम्राट बघायला आलो आहे आणि हा बॅलन्सिंग गणपती आहे, बघू शकतात एका पायावर उभा आहे आणि खूप भारी मूर्ती आहे गाईज, खूप मस्त दिसते आहे आणि असं वाटतं आहे की बघूनच खूप मस्त वाटतं आहे गाईज मूर्तीला, तुम्हाला म्हणून काय वाटत असेल गाईज। आता आम्ही विराचा सम्राट बघितला आणि आता आम्ही कोपचरपाड्याचा गणपती बघायला आलो आहे, तुम्हाला त्याचा बॅनर पण दाखवू, बघत राहा व्हिडिओ। आणि तो पण गणपती खूप भारी आहे, बघायला भेटेल। गाईज हा कोपचरपाड्याचा गणपती आहे, बघू शकतात बॅनर पण भारी आहे, आतमध्ये मूर्ती पण त्याच्याहून जबरदस्त असेल, बघायला भेटेल, बघत राहा व्हिडिओमध्ये, बघूया पुढे भेटूया। शकतात आणि कोपचरपाड्याचा गणपती बघायला आलो, खूप मोठी मूर्ती आहे, बघू शकतात आणि पूर्ण ट्रीनी भरलेली आहे, झाड आहे, खूप छान वाटते, बघून खूप छान वाटतं। आणि हा आमच्या शाळेचा गणपती म्हणजे शिकायला जातो तेव्हाच बघा। गाईज आम्ही आता कोपचरपाड्याचा गणपती बघितला आहे पूर्णपैकी आणि आता आम्ही सगळीकडचे गणपती बघून झाले आहेत आणि आम्ही आता थोडा ब्लॉग कंप्लीट झाला आहे तसं बघायला गेलं तर। आणि आता भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगला, बघत राहा गाईज, आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा, भेटूया नेक्स्ट।